नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. संघर्षातून घडलेलं व्यक्तिमत्व गुलाबराव कृष्णाजी दवणे. यवतमाळ जिल्ह्यातील करंजगाव या छोट्याशा खेडेगावात 16 एप्रिल 1947 रोजी एका गरीब कुटुंबात गुलाबराव कृष्णाजी दवणे यांचा जन्म झाला. अत्यंत हाल अपेष्टांमध्ये आणि कठीण परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. वडील कृष्णाजी आणि आई सुभद्राबाई यांच्या कष्टमय आयुष्याचा ठसा त्यांच्या लहानपणावर उमटला. घरची परिस्थिती इतकी हालाकीची होती की रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. लहान वयातच त्यांनी आयुष्याची कठोर वास्तवता अनुभवली. भांडेगावच्या बाजारातून घरासाठी भाजी आणण्यासाठी 4 किलोमीटरचा पायी प्रवास, निर्जन जंगलातून रेल्वे पुलाखालून जाताना होणारी भीती, आणि तरीही घरासाठी जबाबदारी पार पाडणारा तो छोटासा मुलगा, हे त्यांच्या आयुष्याचे सुरुवातीचे वास्तव होते. पायात चप्पल नसली तरी मनात शिक्षणाची प्रचंड जिद्द होती. 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला आणि सामाजिक क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली. त्या चळवळीचा प्रभाव दूरपर्यंत पोहोचला. गावोगावी सभा, जनजागृती आणि विचारांचा प्रसार सुरू झाला. लहान वयातील गुलाबराव रात्रीच्या सभांना जाण्यासाठी मोठ्या लोकांच्या मागे धावत जायचे. चालून थकून ते मैदानावर झोपून जात. पण भाषण संपल्यावर जेव्हा मोठे नेते त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून शाब्बास म्हणायचे, तेव्हा त्यांच्या मनात नवीन ऊर्जा निर्माण व्हायची. त्या क्षणांनीच त्यांच्या आयुष्याला दिशा दिली आणि बाबासाहेबांचे विचार त्यांच्या हृदयात कायमचे कोरले गेले. शिक्षणाच्या प्रवासात त्यांनी कमवा आणि शिका हे तत्व अंगीकारले. टेलर काम करत, विविध लहान मोठ्या नोकऱ्या करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल औरंगाबाद येथे त्यांनी क्लार्क, वरिष्ठ लिपिक आणि अकाउंटंट म्हणून जबाबदारी पार पाडली. नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी तब्बल 25 वर्षे शिल्पा टायपिंग इन्स्टिट्यूट चालवून हजारो विद्यार्थ्यांना घडवले. त्यांच्या या कार्यामुळे अनेकांच्या आयुष्यात उजेड पडला. त्यांच्या आयुष्याचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे सामाजिक बांधिलकी, समता. सैनिक दलात सहभागी होत त्यांनी लाठीकाठीचे प्रशिक्षण घेतले आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा जपली. बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार करत त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये काम करताना त्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने समाजासाठी योगदान दिले. प्रत्येकाच्या प्रगतीसाठी झटणारा एक समर्पित कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या जीवन प्रवासात गरिबी, संघर्ष, अपमान आणि अडचणींचा सामना करताना त्यांनी कधीही हार मानली नाही. परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते, या त्यांच्या विचारांचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक कृतीतून येतो. त्यांनी जे काही काम हाती घेतले ते पूर्णपणे जिद्दीने आणि प्रामाणिकपणे पूर्ण केले. त्यामुळेच त्यांच्या कार्याला एक वेगळी ओळख मिळाली. त्यांच्या जीवनावर आधारित गुलाब या पुस्तकातून त्यांच्या स्वाभिमानी, प्रामाणिक, ज्ञानी आणि एकनिष्ठ व्यक्तिमत्वाचा परिचय होतो. त्यांच्या लेखनात साधेपणा, सच्चेपणा आणि वास्तवतेची जाणीव आहे. त्यांच्या जीवनातील प्रसंग वाचताना वाचक इतके गुंतून जातात की अनेक वेळा डोळ्यात पाणी येते. त्यांच्या बालपणातील संघर्ष, शिक्षणासाठी केलेले प्रयत्न आणि सामाजिक कार्यातील योगदान हे सर्व आपल्याला प्रेरणा देऊन जातात. आज सेवानिवृत्तीनंतरही गुलाबराव कृष्णाजी दवणे हे आपल्या कुटुंबासह शांत, समाधानकारक आणि आदर्श जीवन जगत आहेत. त्यांनी आयुष्यभर जपलेली मूल्ये, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी आजही त्यांच्या जीवनात दिसून येते. त्यांच्या अनुभवाचा ठेवा, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांची साधी, सरळ जीवनशैली पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गुलाबराव कृष्णाजी दवणे हे केवळ एक व्यक्ती नाहीत, तर ते संघर्ष, जिद्द आणि प्रामाणिकतेचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांच्या जीवनगाथेतून आपल्याला एकच संदेश मिळतो: परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तर यश निश्चित मिळते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव प्रकाशन न्यूज अमरावतीकडून त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सतत आनंदी जीवन लाभो ही सदिच्छा. आपणास गौरव प्रकाशनचा हा माहितीपट कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आपला अभिप्राय आम्हाला नक्की प्रेरणा देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गौरव प्रकाशन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.